नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, काळजी करू नका, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. मित्रांनो, वाईट लोक जर बोलून सुधारले असते तर भगवान श्रीकृष्णाने महाभारत होऊच दिलं नसतं. आपल्यामध्ये सहनशक्ती असली पाहिजे. कुणी काही बोललं तरी देखील तुम्ही स्वतःला शांत ठेवा. कारण ऊन कितीही कडक असू द्या, परंतु ते ऊन समुद्र आटवू शकत नाही. आपल्या आयुष्यातील चिंता, टेन्शन दूर करण्यासाठी फक्त एकच उपाय आहे. स्वतःला एवढेच सांगा, खड्ड्यात गेली ती दुनिया, मला जे करायचं आहे मी तेच करेन. लोकांशी मला काही देणं घेणं नाही. आपल्या आयुष्यावर कधीच नाराज होत नाही, कारण आपण जसं आयुष्य जगत आहोत ते एखाद्या दुसऱ्याचे स्वप्न देखील असू शकते. तुमची स्वप्न जर तुम्हाला पूर्ण करायची असतील तर स्वप्न कधीच झोपून पूर्ण होत नाहीत. त्यासाठी जागावं लागतं. उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण होत असतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो व्यक्ती नेहमी दुसऱ्यांच्या आनंदाविषयी विचार करतो, दुसऱ्यांची कदर करतो, काय माहीत तोच व्यक्ती आयुष्यामध्ये इतका एकटा का पडतो. एखादी व्यक्ती कधीच त्याच्या आयुष्यातील दुःख कोणाला सांगत नाही. याचा अर्थ असा नाही की त्याच्या आयुष्यात काही दुःखच नाही. दुःख लपवण्याचे त्याचे एकच कारण असतं. त्याला माहीत असतं, या जगाला आपले दुःख सांगून काही उपयोग नाही. ते आपले दुःख कमी तर करणार नाहीत, पण वाढवतील मात्र नक्कीच. जर कोणाची कदर करायची असेल तर तो व्यक्ती जिवंत असताना त्याची कदर करा. मेल्यानंतर तर परकी लोक देखील रडतात. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वेळ माणसाला कधीच यशस्वी बनवत नाही, तर वेळेला केलेला योग्य वापरच माणसाला जीवनामध्ये सफलता मिळवून देतो. तुमचा परिपूर्ण वेळ तुम्ही स्वतःला चांगलं बनवण्यामध्ये घालवा. कारण आजकालची नाती माणसांनी नाही तर पैशाने बनतात. देवासमोर जोडलेले हात आणि केलेली प्रार्थना कधीच वाया जात नाही. उशिरा का होईना, पण देव सगळ्यांची प्रार्थना ऐकतो. फक्त देवावर मनोभावे विश्वास असला पाहिजे. तुमच्या आयुष्यात जर आज दुःख असेल तर चिंता करू नका, धीर धरा, चांगले वेळ देखील नक्कीच येईल. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ज्याप्रमाणे हवा कधी एका दिशेने वाहत नाही, वेळोवेळी तिची दिशा बदलत राहते, त्याचप्रमाणे आपले नशीब सुद्धा वेळोवेळी बदलते. जी व्यक्ती नेहमी दुसऱ्यांचा चांगला विचार करते त्याच व्यक्तीला अडचणींचा सामना करावा लागतो. कारण हे सत्य आहे, फळ देणाऱ्या झाडाला दगडांचा मार जास्त खावा लागतो. आपल्याला जे पाहिजे तेच होते. फक्त प्रार्थना शब्दांनी नाही, मनापासून केली पाहिजे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जे लोक तुमच्यावर जळतात त्यांचा कधीच तिरस्कार करू नका. कारण हे तेच लोक आहेत ज्यांनी मान्य केले आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षा सरस आहात. तुम्हाला कोणाचं कौतुक करायचं असेल तर करा, नसेल करायचं तर करू नका. परंतु दुसऱ्याचा अपमान नेहमी विचार करूनच करा. कारण अपमान ही अशी एक गोष्ट आहे जी वेळ आल्यावर आपल्याला व्याजासकट परत मिळते. पैसा खूप कमवा, पण पैशाचा कधी घमंड करू नका. कारण पैसा जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत तुमच्या बरोबर राहील. तुम्हाला कमीपणा येऊ देणार नाही, पण तुम्ही वर गेल्यावर पैसा सोबत नेऊ शकणार नाही. तुम्ही तुमच्या भूतकाळात केलेल्या चुका सुधारू शकत नाही किंवा भूतकाळात बदलू शकत नाही, पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ नक्कीच चांगला बनवू शकता. जर तुम्ही पैसा वाचवायला शिकलात, पैशांची बचत करायला शिकलात, तर उद्या हाच पैसा तुम्हाला तुमच्या संकटाच्या काळात वाचवेल, तुमची मदत करेल. मित्रांनो, आयुष्यामध्ये नेहमी सुखी आणि आनंदी राहायचं असेल तर 4 गोष्टी आजपासून करणं सोडून द्या. 1.
सगळ्यांना खुश करणं. 2. भूतकाळात जगणं. 3. स्वतःला दुसऱ्यांपेक्षा कमी लेखणं. आणि 4. दुसऱ्या लोकांकडून जास्त अपेक्षा करणं. बघायला गेलं तर कोणीच आपलं नाही आणि समजून घेतलं तर कोणीच परक नाही. आपली पाठ नेहमी मजबूत ठेवा, कारण धोका आणि शाबासकी फक्त पाठीवरच मिळते. स्वतःचा आनंद दुसऱ्यावर अवलंबून ठेवू नका, नाहीतर नेहमीच गुलाम म्हणून जगावं लागेल. जगाची रीतच निराळी आहे. खऱ्या व्यक्तीला नेहमी खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई द्यावी लागते. भरोसा नाही का माझ्यावर असं बोलून कितीतरी लोक आपल्याला धोका देऊन निघून जातात. श्री स्वामी समर्थ.